राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी आपल्या सोबत आहे। अमोलजी, आज तुम्ही सुश्रुषा रुग्णालयामध्ये आलेला आहात। पिंकी माळी यांच्या आईला खरं तर या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलेलं आहे, त्याची चौकशी केलेली आहे। एकूणच या चौकशीमधून या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला नेमकं काय निष्पन्न झालंय? 13 दिवसांपासून पिंकीची आई इथे पिंकी गेल्यामुळं ज्या पद्धतीनं तिचं मानसिक ताण आहे, तब्येत खालावलेली आहे, म्हणून त्यांना सुश्रुषा हॉस्पिटलला इथे ॲडमिट केल्याचं मला काल कळलं अकोल्याला असताना, आणि म्हणून मी आज सकाळी आल्याबरोबर इथे आलो। पिंकीचे वडील आणि भाऊ माझ्यासोबतच आहेत, शिवकुमार माळी साहेब आणि त्यांचे बंधू। मी पिंकीच्या आईची भेट घेतली, त्यांच्याशी विचारपूस केली, आणि साहजिक आहे त्यांच्या पोटचा गोळा गेलाय, ते दुःख तर आम्ही हलकं करू शकत नाही। पण ही गोष्ट आहे की VSR व्हेंचरचा जो रोहित सिंग आहे, तो ज्या पद्धतीनं या परिवाराला धमकावतोय, सांगतोय, व्हाट्सअप कॉल करतोय की जाने दो, छोड़ो, मीडिया के आगे काय को बोलते हो ज्यादा, छोड़ दो ना, वो ठोक दिया गया फ्लाइट, अशा पद्धतीचा त्याचा एक ऑडिओ आम्ही ऐकलाय। हे फार गंभीर आहे। ठोक दियाची भाषा ही अंडरवर्ल्ड सोबत कनेक्शन असणारी लोकच करू शकतात, आणि मागेही म्हणलं होतं तर VSRचं अंडरवर्ल्ड कनेक्शन चेक करा। इतकंच नाही तर तो रोहित सिंग असेल किंवा तो आणखी कोणी असेल, VK सिंग, रोहित सिंग, VSR संदर्भात जी लोक आहेत, त्यांनी दादांच्या सहकार्यामध्ये ज्या ज्या लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना सर्वांनी धाकात ठेवलेलं आहे, त्यांच्यावरती प्रेशराईज करतायत, त्यांना ते त्यांच्यापासून जीवाला धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि साधारणपणे म्हणून आज मी त्यांची भेट घेतली, नेमकं काय ते जाणून घेतलं, आणि या सगळ्या गोष्टीचा, या पिंकीच्या आईचा खर्च सगळा महाराष्ट्र सरकारने करावा। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या गोष्टीकडे लक्ष बारकाईने द्यायला सुरुवात केलीच आहे, आणि त्याचं लक्ष आहेच। उद्या जयदादा पवार पण येतील, आणि आम्ही पण लक्ष ठेवून आहोत, त्यामुळे त्यांच्या परिवाराला आता आम्ही एकट्याच सोडणार नाही। आपण बघतोय की या परिवाराला खरं तर फोन करण्यात येत आहेत, फोन करून त्यांना धमकावण्यात येत आहे, आणि या सगळ्या प्रकरणामध्ये शासन जे आहे ते एक पाऊल पुढे टाकून कुठलीही कारवाई करताना दिसून येत नाहीये। मी तेच सुरुवातीपासून म्हणतोय की कारवाई CBIची इन्क्वायरी लागली का नाही या प्रकरणामध्ये, तर एकाचा पण जबाब नोंदवला गेला नाही। कारवाई इतक्या संथ गतीने आहे की अद्यापही देवगिरीचं CCTV फुटेज आलेलं नाही, अद्यापही कलिना गेट नंबर 8 मधून VSR पर्यंत जे काही लोक 5 लोक गेली, 5-6 पहिलं DGC यांनी 6 लोक गेल्याचं सांगितलं, नंतर 5 लोक गेल्याचं सांगितलं, तो पण CCTV अद्यापही आलेला नाही। त्याच्यामुळे CCTV न होणं, साहिल मदन कुठं आहे तो माहीत नसणं, यश नावाचा को पायलट होता तो पण अद्याप ट्रॅफिकमध्येच अडलाय का, जिवंत आहे का, मेलाय का, मारलाय गेलाय, हे पण अजून आलेलं नाही। मग CBI चौकशीत आलाय काय? आता मला सांगा, दादांची घड्याळ जळली म्हणतात, आमदारांना दाखवलं, चप्पल जळली, मोबाईल जळले, बॅग जळली, आणि कागद जळले नाहीत, दादा मात्र जळले। म्हणजे हे एकदा लोकांच्या मनातलं शंकेचं काहूर हे दूर करण्याचं कामच सरकारचं असतं, पण सरकार म्हणजे ही जी काही प्रक्रिया आहे ना, इतकी संत गतीनं सुरू आहे की मला असं वाटते की CBI सारखी चौकशी, मला सांगा, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशननी आमचा FIR नाही नोंदवला ना, आणि मला चंद्रकांत दादांनी ज्यावेळेस मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडली त्यावेळेस त्या पोलिसांवर कारवाई करण्याचा शब्द दिला, त्यांच्यावर पण अद्याप कारवाई झाली नाही। म्हणजे अजित दादांसाठी जर असं होत असेल हे, तर सामान्य लोकांची काय गत? मग ते आमदार बिमदार हे किड्या मुंग्यासारखी, कुत्र्यांसारखी। प्रशासकीय कामकाजाचं आपण बघितलं, म्हणजे तुम्ही म्हणताय की FIR वगैरे नोंदवली नाही, पण चर्चा पण तर झाली नाही ना। जी चर्चा सभागृहामध्ये होणं अपेक्षित होतं ती चर्चा नाही झाली। या गोष्टीचंही दुःख आहे, विधानसभेमध्ये सुद्धा ती गोष्टी चर्चा पहिल्याच दिवसापासून लावून धरायला पाहिजे होती। दुसरा शोकप्रस्ताव झाल्यानंतरचा दुसरा दिवस, आणि त्या दिवसपासून सातत्याने आम्ही प्रयत्न करतो की या प्रकरणाची गंभीर चर्चा ही विधान परिषदेत घडून आणली गेली पाहिजे। त्यासाठी मला आठवतं, स्वतः शशिकांत शिंदे उभे राहिले होते, त्यांनी स्थगनचा प्रस्ताव मांडला होता, त्यावर सभापती माननीय राम शिंदे साहेबांनी सांगितलं की 93 अंतर्गत ही चर्चा लावता येत नाही, पण हे प्रकरणाची गांभीर्यता पाहता आपण ही अल्पकालीन चर्चा लावू, आणि ती चर्चा बुधवारी घडणार होती, मागच्या आठवड्यातल्या बुधवारच्या कार्यक्रमात ती चर्चा नव्हती, गुरुवारी होणार असं सांगितलं गेलं सचिवांकडून। गुरुवारी दुसरं कारण दाखवलं की राज्यसभा बिनविरोध करण्याच्या सगळ्या संदर्भामध्ये ती मागं पडते। शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प होता, आणि त्यामुळे पण ती कामकाजात दाखवली नाही, तेव्हा सचिवाला आम्ही भेटलो, ते म्हणाले सोमवारी तुमची 100% चर्चा विधान परिषद सभागृहात आहे। आजचं कामकाज तुम्ही बघा, आजही चर्चा वगळलेली आहे। दुःख या गोष्टीचं वाटतंय की अजितदादा जे 40 वर्ष या राज्याचे राज्यात सक्रिय आहेत, अनेक वेळा उपमुख्यमंत्री होते, त्या व्यक्तीच्या विमान दुर्घटनेसंदर्भात जर दोन्ही सभागृहामध्ये अर्ध अधिवेशन आटोपल्यावर चर्चा घडून आणल्या जात नसेल, तर मग आता याला काय समजायचं? याच्यातून संशय तुम्हाला वाटतं की का चर्चा घडवून आणली जात नाहीये, का कारण दिली जात मला तेच कळत नाहीये। मी आज सभापतींना स्वतः भेटतो की चर्चा तर घडून आणा ना,
चर्चा घडून आणल्यानंतर सत्तेतले विरोधातले सगळे लोक बोलतील. निदान या परिवाराला त्या VSR कडून काय मदत झाली, मेल कधी पाठवला गेला, डॉक्युमेंट त्या पिंकीचे मागितले गेले, आणि इतकं सगळी दुर्घटना झाल्यानंतर 1 रुपयाची मदत त्या VSR वाल्यांनी केली नाही. का केली नाही? आधी तो त्या ऑडिओमध्ये म्हणजे ठोक देण्याची भाषा करतोय. ही चर्चा तर घडून आली पाहिजे. याच्याकरता आता रीतसर त्यांच्याकडे जाऊन विनंतीच करू शकतो. आज मी सभागृहात हा मुद्दा मांडणार आहे. तुम्ही तुमच्या पक्षाकडून जे आहे ती CBI चौकशीची देखील मागणी केलेली आहे. CID चौकशीने असं म्हटलं होतं की प्राथमिक अहवाल आल्यानंतर या संदर्भात खरं तर CID चौकशीमध्ये पुढे आणखीन पावलं टाकली जातील, FIR दाखल केला जाईल. मात्र FIR ही नोंदवला गेलेला नाहीये. CBI चौकशीचं काय झालं याच्याबद्दलही कुणाला जी आहे ती स्पष्टता येत नाहीये. मी सांगतो, CID चौकशी, CBI चौकशी, उच्चस्तरीय चौकशा ह्या फक्त फॉर्मॅलिटी झाल्यासारख्या वाटतात की लोकांच्या मनाला समाधान करण्याकरता आम्ही चौकशा लावल्यात. पण चौकशीत अहो तुम्ही सांगताय 15 दिवसात आम्ही ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर करू, आणि नंतर म्हणताय ब्लॅक बॉक्स जळला, नंतर सांगताय टेलमध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित असतो, आता ब्लॅक बॉक्स म्हणताय फॉरेनला पाठवलाय, आता करताय बारामतीच्या पोलीस स्टेशनला आहे. म्हणजे हे ब्लॅक बॉक्स संदर्भात संदिग्धता, CCTV फुटेजच्या संदर्भात संभ्रमावस्था, चर्चा दोन्ही सभागृहात होत नाही, प्रश्नार्थक चिन्ह. पिंकी सारख्या इतक्या साधारण कुटुंबातल्या मुलीला एक छदाम मदत भेटत नाही. आता इथून जर हे सुरू केलं तर मला वाटत नाही की अजितदादांना न्याय मिळेल. शेवटचा प्रश्न विचारते. DGCI किंवा AIB सध्या इन्व्हेस्टिगेशन या सगळ्या प्रकरणामध्ये करताना बघायला मिळत आहे. तुम्हाला वाटते की अजितदादा यांच्या अपघात प्रकरणाची चौकशी ही थर्ड पार्टीने करावी, थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशन करावं अशी मागणी तुम्ही देखील करताय? कारण रोहित पवारांनी तशी केलेली आहे. आतापर्यंतचा संत गतीनं चाललेला कारभार पाहता मला असं वाटते की आता भारताच्या या व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार सांगते, काम करतायत, त्यांचा अहवाल येईल कधी, त्याला टाइम बॉन्ड लागतो. म्हणजे मुरलीधर मोहोळांचं वाक्य आहे स्वतः केंद्रीय मंत्र्यांचं की मोबाईल डाटा आम्ही सार्वजनिक करणार त्याचा ब्लॅक बॉक्सचा. किती दिवस झाले हो? 15 दिवसाचा तुम्ही टाइम बॉन्ड दिला होता ना, आता 1.25 महिना होऊन राहिला. त्याच्यामुळे बाह्य स्त्रोतांकडूनच ही मला असं वाटते चौकशी झाली पाहिजे, त्याशिवाय या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. आणि मी 100% सांगतो, आजही अजितदादाच्या विमानाचा अपघात नाही, तो घातपात घडवून आणलेला आहे. आज सभागृहामध्ये आक्रमक पवित्रा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून घेण्याची शक्यता वाटते तुम्हाला? मला वाटत नाही शक्य कोणी तशी चर्चा करेल, मला नाही वाटत. आक्षेप विरोधी पक्ष आता स्थगन दिल्यानंतर जर तो मांडला नसेल, आजच्या कामकाजातून वगळला असेल, तर त्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून आक्षेप घेतला पाहिजे. कारण दादा काही फक्त सत्ताधाऱ्यांचे नव्हते, विरोधी पक्षाच्या आमदारांना पण दादा तितकाच रिस्पेक्ट द्यायचे. त्यामुळे सर्व आमदारांनी जर मुद्दा लावून धरला हा सर्वच पक्षाच्या, तर काहीतरी न्याय भेटेल. आपण बघतोय की या ठिकाणी अमोल मिटकरी जे आहे ते शुश्रूषा रुग्णालयामध्ये दाखल झाले होते. पिंकी माळी यांच्या आईला या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे. आणि याच ठिकाणी येऊन ज्या पद्धतीने खरं तर VSR व्हेंचरचे चेअरमन ज्या पद्धतीने कुटुंबाला धमकी वजा इशारा देताना बघायला मिळतात, त्या प्रकरणामध्ये गंभीर पावलं सरकारनं उचलणं गरजेचं असल्याचं मत सध्या व्यक्त करण्यात आलं आहे. सोबतच आपण बघतोय की आज खरं तर सभागृहामध्ये ही चर्चा अपेक्षित होती. 3 वेळा अजितदादा यांच्या अपघाताची चर्चा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यामुळे एकीकडे राष्ट्रवादीचे हे दोनही गट जे आहे ते नाराज असलेले बघायला मिळत आहे. सोबतच ज्या पद्धतीनं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, हे इन्व्हेस्टिगेशन अतिशय संथ गतीनं सुरू आहे. त्याच्यामुळे थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशनची मागणी आता अमोल मिटकरी यांनी देखील लावून धरलेली बघायला मिळते. कॅमेरापासून गणेश वैदेही काणेकर, साम TV न्यूज, मुंबई.